नमस्कार मंडळी. देवी सातेरी ही आदिशक्ती आहे, मूळ माया आहे आणि भूमीचे तत्व आहे. देवी आदिशक्ती सातेरी ही नागकन्या आहे, त्यामुळे तिचं वास्तव्य वारुळात असते. वारुळे भूमीतून उत्पन्न होते, त्यामुळे ते भूमितत्व आहे. लोक सातेरीचं वास्तव्य वारुळात असल्यामुळे वारुळाची पूजा करतात. सातेरी हा शब्द कन्नड सप्ततेरी या शब्दावरून आलेला आहे. सप्त म्हणजे 7 आणि तेरी म्हणजे स्तर किंवा तरंग. सातेरीच्या वारुळाला 7 थर असतात, यात सातेरीचं वास्तव्य असते. जेव्हा साधक कठोर साधना करतो, मनोभावे पूजा करतो, तेव्हा सातेरी प्रसन्न होते, कारण सातेरीची सर्व मंदिरात जागृती आहे. प्राचीन काळी गोव्यामध्ये सर्वत्र हिंदूंची मंदिरं होती. जेव्हा पोर्तुगीजांनी गोवा काबीज केला, तेव्हा हिंदूंची सर्व मंदिरं, धर्मस्थळं नष्ट केली. त्यामध्ये देवी सातेरीची मंदिरं नष्ट झाली. त्यापैकी काही मंदिरं स्थित्यंतर झाली आणि दुसऱ्या ठिकाणी झाली. बाजूच्याच जे गोव्याला जवळ आहे असं सिंधुदुर्ग जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये यापैकी काही मंदिरं स्थित्यंतर झाली किंवा भूमीतून उत्पन्न झाली. उदाहरणार्थ बिळवस, मसोरे, देऊळवाडा, साळगाव अशा गावांमध्ये, पावशी म्हणून एक गाव आहे कुडाळच्या बाजूला, अशा गावांमध्ये सातेरी देवीची प्रसिद्ध मंदिरं आहेत. आजही गोव्यामध्ये हानकोन येथे सातेरी देवीचे प्राचीन जुनं मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी संपूर्ण भारतातून लोक येत असतात. त्याचबरोबर गोव्यातील मुळगाव गावकरवाडा या गावाची ग्रामदेवता सातेरी आहे. इथेही लोकांना भरपूर अनुभव येतात. साधक जेव्हा पूजा करतात, साधना करतात, तेव्हाच देवी प्रसन्न होते. सिंधुदुर्गात जवळजवळ 79 सातेरी देवीची मंदिरं आहेत. ही काही आपोआप उत्पन्न झाली, काही स्थापन करण्यात आली आणि ही गोव्यामध्ये पोर्तुगीज राजवट आल्यानंतरच झालेली आहेत, असा इतिहास सांगतो. त्यापैकीच आमच्या कुडाळ तालुक्यातील पंडूर गावात एक सातेरी मंदिर आहे. या सातेरी मंदिराचा जत्रोत्सव दरवर्षी होतो. यावर्षी कार्तिक कृष्ण 12 शके 1946 म्हणजे 27 नोव्हेंबर 2024 रोजी वार्षिक जत्रा आमच्या सातेरी देवीची म्हणजे आमच्या आईची झाली. सकाळीच देवीचे मुख्य मानकरी पुजारी श्री सत्यवान साईल यांच्या घरमटी येथून मिरवणुकीस सुरुवात झाली. सत्यवान साईल यांनी जत्रेसाठी होकार देताच त्यांच्या घरमटीत सर्व ग्रामस्थ आणि बारापात संप्रदाय जमा झाला आणि ढोल ताशा आणि टाळ्यांच्या गजरात मिरवणुकीने श्री सत्यवान साईल यांनी देवीचा मोहरा मंदिरात आणला आणि त्याची स्थापना देवीच्या गाभाऱ्यात वारुळाजवळ केली. गाभाऱ्यात देवीभोवती 12 संप्रदाय आणि त्यांचे वस मानाप्रमाणे स्थानापन्न झाले आहेत. 12 स्थळे आणि 5 तत्वे यांच्या एकत्रित समूहाला 12 संप्रदाय असे म्हटले जाते. यात प्रत्येक समाजाला समाविष्ट केले आहे.
या 12 पाचामध्ये प्रत्येक समाजाचे विशिष्ट असे स्थान आहे. मात्र कोकणातील प्रत्येक गावात प्रत्येक मंदिरात या 12 पाच स्थळांना आणि तत्वांना वेगळी नावे आहेत. मात्र मूळ स्थळे आणि तत्वे खालीलप्रमाणे: 1. मूळ भूमिका म्हणजे पूर्वसत्ता. 2. राज्यसत्ता. 3. गावडा. 4. गांगो म्हणजे गाडी. 5. खातया म्हणजेच रामपुरुष सुतारदेव. 6. मडवळ म्हणजे धोबी. 7. जैन म्हणजे लिंगायत गुरव किंवा जंगम. 8. ब्राह्मण. 9. कुळ. 10. भराडी म्हणजे भद्रकाली बावई. 11. बेळा. 12. पान. 5 तत्वे खालीलप्रमाणे: 12चा पूर्वस, मायेचा पूर्वस, रवळनाथ, भूतनाथ, पावनादेवी. मुख्य पुजारी श्री सत्यवान साईल यांनी देवीची यथासांग पूजा केली, खना नारळाने ओटी भरली आणि गावचे ग्रामस्थ, पाहुणे, रावळे, सोयरे, माहेरवाशिनी आणि जे दर्शनाला आले आहेत आणि ज्यांना दर्शनाला यायला जमले नाहीत त्यांच्या कल्याणार्थ गाराणे केले. सगळी देवता तुम्ही सामील हो. तो उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडून जातो असा तुम्हाला सांगण्याकरता येते. सांगण्याकरता काही भांडण नव्हतं. चांगल्या प्रकारे उत्सव पार पाडून दे असा तुम्हाला सांगण्याकरता आणि पुढे आपली नावाची सेवा करतो. जत्रोत्सव सुरू झाला आणि देवीच्या दर्शनासाठी, ओटी भरण्यासाठी, गाराणे घालण्यासाठी, नवस बोलण्यासाठी आणि इतर अडचणी देवीस पुढे मांडण्यासाठी लोकांनी एकच झुंबड उडाली. यात पंदूरगावचे ग्रामस्थ, बाहेरच्या गावचे लोक, त्याचबरोबर पाहुणे, रावळे, माहेरवाशिनी या अग्रेसर होत्या. प्रत्येकाचं गाराणं श्री सत्यवान साईल, जे गावचे मुख्य पुजारी आहेत, ते देवीपुढे नाव घेऊन मांडत होते. मंदिरात देवीच्या दर्शनासाठी, ओटी भरण्यासाठी रांग लागली होती आणि बाहेर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर गजबजायला सुरुवात झाली होती. देवीच्या पूजेचे सामान, फुले, फळे, खण, नारळ इत्यादी ओटीचे सामान, अष्टगंध, अबीर, गुलाल इत्यादींची दुकाने सकाळपासूनच लागली होती. आता आनंद मिळण्याची सुरुवात झाली होती. गावागावातून आपला माल घेऊन विक्रेते जत्रेच्या ठिकाणी हजर झाले होते. कारण कुठल्याही गावात जत्रा म्हणजे एक बाजारपेठ असते. हजारो रुपयांच्या खरेदी विक्रीची उलाढाल या जत्रेत होत असते. काही दुकाने सुरू झाली होती तर काहींची सजावट, माल लावण्याचे काम चालू होते. मालवणी उत्पादने उदाहरण उकळी तांदूळ, लाल पोहे, कुळीत पीठ, भाकरीचे पीठ, तांदूळ पीठ, कोकम आगोळ इत्यादी दुकाने मोठ्या प्रमाणात दिसत होती. मुलांच्या विविध प्रकारची खेळणी, फुगे, आगगाड्या, बसेस, ट्रक इत्यादी खेळण्यांबरोबर मुलांच्या फेपेट्या आणि ढोलक्यांच्या आवाजाने परिसर दमदमून गेला होता. चाय, भजी, वडापावाच्या नाश्त्याची छोटी छोटी दुकाने डिट्टो हॉटेलसारखी वाटत होती. खास करून परिसर मालवणी असला तरी चायनीज नाश्त्याचे हॉटेल्सचे तंबू लक्ष वेधून घेत होते. सर्व पदार्थ शाकाहारी होते. मालवणचं भूषण म्हणजे मालवणी खादे, ते तिथल्या तिथे बनवून विकत होते. गरमागरम ताजे रसरशीत खाजे खाण्याची मौजच न्यारी. शेंगदाणे, शेवाचे खडखडे लाडू, चकल्या, चिवडा असे भरपूर पदार्थ होते. कच्चे बच्चे आणि मोठ्यांसाठी छोटे मोठे गेम, चक्र, मॅजिक शो यांचा भरणा होता. शेवटी जत्रेत येणारा भाविक देवीचं दर्शन घेतल्यावर आनंद मेळ्यात फिरतोच. गोडधोड तिखट खातो, मुलांना गेम खेळायला देतो आणि जत्रेची भेट म्हणून खाजे, खडखडे लाडू आणि इतर सामान खरेदी करतो. आणि ते करायलाच हवे, कारण हीच संधी असते गावच्या गरीब विक्रेत्याला मदत करायची. मुंबई पुणेकर चाकरमानीसुद्धा जत्रेत येतात, ते ही संधी सोडत नाहीत. जशी संध्याकाळ झाली तशी पंढूरकर ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावचे गावकरी, पाहुणे, रावळे, माहेरवाशिनी नटून थटून नवनवीन कपडे परिधान करून कुटुंब कबिल्यासह देवीच्या दर्शनाला येऊन जत्रेचा आनंद घेऊ लागले. संपूर्ण परिसर अगदी झगामगा झाला होता. जत्रेमधील भाविकांमध्ये खास जत्रेसाठी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मीही देवी सातेरीचा जत्रोत्सव कधी चुकवत नाही. इतर कुठल्या देवाच्या जत्रेला गोंधळाला जाण्यापेक्षा माझ्या ग्रामदेवतेच्या देवतेच्या दर्शनाला येऊन तिचा आशीर्वाद घेणे मला आवडते. रात्री तर इतकी गर्दी झाली की विचारू नका. स्कूटर, मोटारसायकल, रिक्षा, अनेक प्रकारच्या चारचाकी गाड्यांमधून भाविक येत होते. ट्रॅफिक एवढं झालं की गाडी पार्किंगसाठी जागा मिळेना. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली होती. पार्क केलेल्या गाड्यांची रांग मंदिरापासून थेट टेंबावर जाणाऱ्या रस्त्यापर्यंत म्हणजे जुन्या पोल्ट्रीपर्यंत रस्ता पॅक झाला होता. टेंबावरून खाली गाड्या काढता येत नव्हत्या.
आणि पंजूरच्या दिशेने जुन्या ग्रामपंचायतीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. आकर्षक रोषणाईने परिसर झळाळून निघाला होता. भाविकांचा जल्लोष, उत्साह, आनंद नुसता ओसंडून वाहत होता. ही तर आई सातेरीची कृपा होती. तिच्या कृपेच्या प्रभावळीत सर्व न्हावून निघाले होते. कोकणातील कुठल्याही मंदिरात जत्रा असली की धैकालो हे असताच. धैकालो म्हणजे दशावतारी नाटक. आजच्या सात्री देवीच्या जत्रेमध्ये आसगावकर दशावतारी नाटक मंडळ यांचं दशावतारी नाटक अगदी फिक्स झालं होतं. त्यांचं गावनळे गावातील आदल्या रात्रीचं नाटक संपलं आणि ते पंदूर गावात त्यांची गाडी शिरली. आसगावकर नाटक मंडळाची व्यवस्था सात्री देवी मंदिरापासून थोड्या अंतर असणाऱ्या भावी देवी मंदिरात केली होती. गाडी जिथे थांबतात गाडीतून घाम असलेले मळक्या कपड्यातले लोक बाहेर पडले. प्रत्येकाच्या हातात काही बॅगा होत्या, तर काहींच्या डोक्यावर खांद्यावर मोठमोठ्या पत्राच्या ट्रंका होत्या. बऱ्याच लोकांचे केस बायकांसारखे वाढलेले खांद्यापर्यंत लोळत होते. मला वाटलं हे नोकर असतील, कलाकार मागून येतील, पण नंतर मला कळलं की हेच कलाकार आहेत. दशावतारी नाटकामध्ये नोकर चाकर ही व्याख्या नसते, सगळेच जण सगळी कामं करतात. त्या मला ते डोक्यावरती ट्रंका घेऊन जाणारे लोक बघितल्याने मला वाटलं की सकाळी डोईवर बोजा आणि रात्री स्वर्गाचा राजा ही मन खरी आहे. असो, तर या लोकांनी त्यांच्या ट्रंका रांगेने देवळात एका मागोमाग एक लावल्या. प्रत्येक कलाकाराची एक पत्राची ट्रंक होती. त्याच्यामध्ये भरलेले कपडे, मेकअपचं सामान आणि एक आरसा ठरलेला. थोड्याच वेळात देवळाच्या बाजूलाच, हे एवढ्याचसाठी सांगतोय की किती कठीण अवस्थेत हे लोक काम करतात, परिस्थितीला तोंड देतात आणि आपली कला सादर करतात. 3 दगड लावून चूल पेटवली, त्याच्यावरती आंघोळीचं पाणी तापवून त्याच्या बाजूला देवळाच्या एका पडतणीवरती आंघोळ्या केल्या. त्यानंतर बरोबर जेवणाचं सामान आणलं, त्यातून जेवणही केलं आणि थोडा वेळ आराम केला. संध्याकाळ झाली तशी नाटकाची तयारी सुरू झाली. मेकअप सुरू झाला, कपडे पट काढला, कपडे भरजरी कपडे, कोण राजा बनला, कोण राक्षस बनला, कोण नारद मुनी, कोण गणपती, पार्वती बनली, कोण राणी राजा, असे एक वेश झाले. आणि दुपारपर्यंत जे अगदी आळशी घामेतलेले बावळे वाटत होते ते अगदी तेजस्वी जोशपूर्ण वाटायला लागले. आणि नाटक सुरू झालं तेव्हा तर काही विचारूच नका. कसलाही सेट नाही, स्टेज नाही, माईक नाही,
ढोलकी आणि पेटीच्या तालावरती नाटक सुरू झालं. स्वरचित प्रसंगानुसार प्रत्येक कलाकार आपले संवाद बोलत होता स्वतःच्या बुद्धीनुसार. म्हणजे किती प्रतिभावंत आहेत ते बघा. त्याचबरोबर सांगायची गोष्ट म्हणजे अभिनय कौशल्यात इतकं सुंदर की मोठमोठे सिनेस्टार झक मारतील. देवीच्या पुढे देवीच्या मंदिरात पुढा करून त्यांचं नाटक सुरू होतं. नाटक बघण्यासाठी मंदिर आणि मंदिराचा परिसर फुलून गेला होता. नाटक सकाळी 6 वाजेपर्यंत चाललं. नाटक रंगलं आणि रसिकही रमून गेले. एक चांगला अनुभव घेतला. जेव्हा घरी गेलो तर एक समाधान आणि शांती वाटत होते आणि असा विचार आला की हा एक कोकणचा सांस्कृतिक वारसा आहे. अनंत अडचणींना तोंड देत हे दशावतारी कलावंत आपली कला जिवंत ठेवत आहेत. त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि हा अनमोल ठेवा जतन केला पाहिजे. चला तर ह्या नाटकातील काही दृश्य बघूया.
विद्या प्राप्त झाली पाहिजे आणि ती चांगली विद्या प्राप्त करण्यासाठी स्मशानभूमीत प्रवेश केला. स्मशानभूमीत प्रवेश केल्यानंतर तर मंडळी, असा होता हा माझ्या आईचा देवी सातेरीच्या जत्रेचा स्पेशल रिपोर्ट. कसा वाटला तुम्हाला? मी तर ठरवलं आहे जिथे जिथे शक्य होईल तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, त्याचबरोबर गोव्यातल्या आणि कोल्हापुरामध्ये सुद्धा एक सातेरी देवीचं मंदिर आहे, तिथे जाऊन मी दर्शन घेईन. त्याचबरोबर एक विशेष सांगायचं म्हणजे जिथे जिथे म्हणून सातेरी देवीचं मंदिर असतं तिथे एक नदी तरी असते किंवा विहीर तरी असते. आणि या सर्व मंदिरांबाबत मोठमोठ्या आख्यायिका प्रसिद्ध आहे, ते सांगणं शक्य नाही वेळेअभावी. मात्र तुम्ही आई देवी सातेरीची पूजा करा. पंदुरगावच्या रहिवाशांनी सुद्धा पूजा करावी, करतच असतात. मात्र एकच आई सातेरी देवी चरणी प्रार्थना करतो की तुमचं सगळ्यांचं कल्याण हो, असं सांगून मी हा व्हिडिओ संपवतो.